संक्षिप्त योग रामायण. मूळ इंग्रजी लेखक पराग विजय गंधे. मराठी अनुवाद दिलीप अंबिके व डॉक्टर पुष्पलता इनामदार. वाचन अपर्णा जोग. श्रीराम श्रीराम श्रीराम. भाग 34. श्रोते हो, मागच्या 33व्या भागात आपण वाल्मिकी रामायणात वेगवेगळ्या श्लोकांमध्ये आढळणारे अनाहत चक्राचे संदर्भ बघितले. आजच्या 34व्या भागात आपण आज्ञाचक्राचे आणि सहस्रार चक्राचे वाल्मिकी रामायणात विविध ठिकाणी येणारे वेगवेगळे संदर्भ पाहणार आहोत. कथानकात याआधी घडलेल्या घटना काय आहेत? तर सीतेच्या पिताश्रींनी तिच्या विवाहासाठी कठीण परीक्षा ठेवली होती. स्वतः ऋषितुल्य तपस्वी असल्याने जनक राजाला हे नक्कीच माहिती असलं पाहिजे की सीतेचं खरं स्वरूप म्हणजे शक्ती आहे. जो कोणी भगवान शिवाचं धनुष्य उचलून त्याला प्रत्यंचा लावेल त्यालाच ते आपली कन्या सीता हिचा हात हातात देतील, अशी अट होती. श्रीरामाने ते दिव्य धनुष्य उचललं आणि त्याला गुण चढवले. पण असं करताना ते शिवधनुष्य मध्येच मोडलं आणि त्याचे 2 तुकडे झाले. आता हीच घटना आपण चक्राच्या संदर्भाने बघूया. आज्ञाचक्राच्या संबंधात आपण जर काही घटना बघितल्या तर आपल्याला असं दिसेल की सुषुम्ना नाडीत 3 गाठी आहेत. त्यापैकी आपल्या मस्तकात शिवगाठ नावाची एक गाठ आहे. सुषुम्ना नाडीत ज्या 3 गाठी आहेत त्यातली आपल्या मस्तकात शिवगाठ नावाची एक गाठ आहे. योगाच्या भाषेत सांगायचं तर शक्ती ऊर्ध्वगमन करत मस्तकाकडे जात असते आणि शिवगाठ तिचा मार्ग अडवून ठेवते. एकदा का ती शिवगाठ उलगडली गेली की शक्तीचा डोक्याकडे जाण्याचा मार्ग खुला होतो आणि तिचं चैतन्याशी मिलन होतं. ही गाठ सुटल्याशिवाय शक्ती आणि चैतन्य यांचं मिलन शक्य नाही आणि त्याशिवाय आपण चैतन्याच्या आणखी वरच्या पातळीवर पोचू शकत नाही. श्रीराम म्हणजेच चैतन्य ते धनुष्य लीलया मोडतो. यात काहीच आश्चर्य नाहीये. राजा जनक सीतेचा हात श्रीरामाच्या हातात देतो आणि विवाह संपन्न होतो. श्रीरामाने शिवधनुष्य मोडलं म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आपण आधी हे जाणून घ्यायला हवं की शिवगाठ उघडण्यापूर्वी, शिवगाठ उघडताना आणि शिवगाठ उघडल्यानंतर कसं वाटतं. शिवगाठ उघडण्यापूर्वी शक्तीचा ऊर्ध्वगमनाचा मार्ग शिवगाठीने अवरोधित केला होता. त्यामुळे जणू काही पोकळ आहे असं भासणाऱ्या डोक्यात कपाळाच्या आतमध्ये तीव्र स्थानिक वेदना होतात. जेव्हा गाठ उघडते तेव्हा असं वाटतं की शक्ती ही डोक्याचा वरचा भाग म्हणजे टाळू, त्या टाळूमध्ये जोराने घुसते. गाठ उघडणं आणि शक्तीचं ऊर्ध्वगमन होणं हे एखाद्या स्फोटासारखं आहे. मुक्त झालेल्या शक्तीच्या परिणामस्वरूप झालेल्या ध्वनी, प्रकाश आणि त्यांच्या लाटांची तीव्रता हे सगळं वर्णन वाल्मिकी ऋषींनी त्यात केलंय. बालकांडातल्या 67व्या सर्गातल्या 18व्या श्लोकामध्ये ते वर्णन असं आहे.
तस्य शब्दो महानासीन् निर्घातः समनिस्वनः भूमिकंपश्च सुमहान पर्वतस्येव दीर्यतः. अर्थात मग धनुष्य तुटल्यावर जसं खाली कोसळणाऱ्या मेघगर्जनेच्या स्फोटकतेप्रमाणे स्फोट घडला आणि जसा डोंगराचा स्फोट होतो तेव्हा जशी जमीन हलते तशी जमीन हलली. म्हणजे आता बघा, गडगडाट करणारा आवाज, स्फोटक वीज आणि लाटा किंवा प्रचंड प्रमाणात कंपनं ही शक्तीची प्रचंड प्रमाणातली हालचाल दर्शवतात. योगशास्त्राच्या पुस्तकांमध्ये शिवगाठ उघडण्याशी संबंधित या विलक्षण संवेदनांचं वर्णन आहे. पूर्वीच्या काळी धनुष्याच्या बाणांची लांबी 6 ते 8 फूट असे. ते धनुष्य उभं धरायचं आणि त्याच्यावर प्रत्यंचा लावायची अशी पद्धत असे. आपण अशी कल्पना करूया की प्रचंड मोठ्या आणि उभ्या धरलेल्या धनुष्यावर प्रत्यंचा जर ओढून धरली तर उभ्या डोळ्याचं चित्र दिसेल. आपल्या मनश्चक्षूंसमोर आणून पहा, प्रचंड मोठ्या आणि उभ्या धरलेल्या धनुष्यावर प्रत्यंचा ओढलेली आहे, तर ती उभ्या डोळ्याचं चित्र कसं दिसेल तशीच दिसते. तोच तिसरा डोळा. आज्ञाचक्राला शिवाचं नाव दिलं आहे म्हणून याला शिवनेत्र असंही म्हणतात. वाल्मिकी ऋषींनी शिवाचं धनुष्य तोडण्याच्या प्रसंगात शरीराचे 2 वेगवेगळे भाग म्हणजे शिवगाठ आणि शिवनेत्र हे एकाच प्रसंगात घेतलेत. शिवगाठ आणि आज्ञाचक्र हे आपल्या शरीरात खूप जवळजवळ असल्यामुळे वाल्मिकी ऋषींनी ते दोन्ही एकाच प्रसंगात घेतले असावेत. यानंतर बघूया सहस्रार चक्राचे वाल्मिकी रामायणात आलेले काही संदर्भ. पुष्पक विमानातून केलेल्या प्रवासासाठी वाल्मिकी मुनींनी युद्धकांडात 123 सर्ग वापरलेले आहेत. कथेच्या या टप्प्यावर सीता आणि श्रीराम एकत्र आहेत आणि ते पुष्पक विमानात बसून अयोध्या नगरीजवळ येत आहेत. आता यातल्या चक्रासंबंधीच्या घटना बघू. अयोध्या, किष्किंधा आणि लंका यांचं भौगोलिक स्थान जर बघितलं तर या तिन्ही नगरींमध्ये मिळून एक त्रिकोण तयार होतो. हवाई मार्गाने लंकेतून अयोध्येला जाताना वाटेत किष्किंधा लागत नाही, परंतु आपण रामायणात ऐकतो की लंकेहून अयोध्येला जाताना विमान किष्किंधेवरून जातं. युद्धकांडातल्या 123व्या सर्गातल्या 22व्या श्लोकात श्रीराम सीतेला विमानातून किष्किंधा दाखवतो. एषा सा दृश्यते सीते किष्किंधा चित्रकानना सुग्रीवस्य पुरी रम्या यत्र वाली मया हतः. याचा अर्थ असा की हे सीते, इथे सुग्रीवाचं सुंदर शहर किष्किंधा दिसतं, जे रंगेबेरंगी उपवनांनी भरलंय आणि जिथे वालीचा माझ्याकडून वध झाला होता. लंका, किष्किंधा आणि अयोध्या ही शहरं एकाच सरळ रेषेत आहेत हे आपल्याला समजलंय. याची पुष्टी करण्यासाठी युद्धकांडातल्याच 123व्या सर्गातल्या 25व्या श्लोकात सुग्रीवाची पत्नी तारा हिला विमानात घेण्यासाठी सीता किष्किंधेमध्ये विमान उतरवायला लावते. अशा प्रकारे आपण पाहतो की वाल्मिकी ऋषी वाचकांना दाखवतात की पुष्पक विमानाकरता ही 3 स्थानं एका सरळ रेषेत आहेत. पुष्पक विमानाने घेतलेला हवाई मार्ग हा शक्तीने चैतन्याबरोबर घेतलेल्या मणक्यातल्या सुषुम्ना नाडीचा मार्ग आहे. म्हणून आपण पुष्पक विमान लंकेपासून म्हणजे मूलाधार चक्रापासून अयोध्येकडे म्हणजे सहस्रार चक्राकडे जाताना पाहतो. या मार्गावर शक्तीला सर्व चक्रांमधून जावं लागतं.
आणि अशा प्रकारे युद्धकांडातल्या 123व्या सर्गामध्ये वाल्मिकी ऋषींनी पूर्वीच्या सर्व स्थानांचं पुन्हा एकवार वर्णन केलेलं दिसतं. सुषुम्ना या शब्दाचा अर्थ आनंददायी असा आहे. सुषुम्ना नाडी या शब्दाचा अर्थ शक्तीच्या ऊर्ध्वगमनाचा आनंददायी मार्ग असा आहे. शक्ती जेव्हा मूलाधार चक्रापासून पूर्णपणे मुक्त होते तेव्हा हा मार्ग शक्ती घेते. आता शक्ती कधीही मूलाधार चक्राकडे परत येणार नाही. हे तिचं सहस्राराकडे अखेरचं ऊर्ध्वगमन आहे. योगशास्त्राच्या पुस्तकांमध्ये हा सुप्रसिद्ध आनंददायी बारकाव्यांसह आणि तपशीलवार वर्णन केलेला प्रवास आहे. योगी या प्रवासाला कुंडलिनीचं सहस्राराकडे उत्थान असं म्हणतात. आता आपण सहस्रारचा रामायणातला उल्लेख पाहू. युद्धकांडातल्या 126व्या सर्गातल्या 52व्या श्लोकामध्ये पुष्पक विमान आकाशातून अयोध्येमध्ये उतरत असताना श्रीराम तिथे हजारो नगरवासी पाहतो, जे जणू पांढऱ्या कमळांच्या फुलांचा बहरच आहे असं त्याला वाटतं. हे सहस्राराचं उत्कृष्ट वर्णन आहे. ततस्तुतां पाण्डुररम्यमालिनीं विशालकक्षां गजवाजसङ्कुलां पुरीमयोध्यां ददृशुः प्लवङ्मा पुरीं महेंद्रस्य यथामरावतीं. म्हणजे श्रीरामासहित सर्व वानरांनी अयोध्येतल्या भव्य रस्त्यावर इंद्राच्या अमरावतीमधल्या पांढऱ्या कमळांच्या ताटव्याप्रमाणे हत्ती घोड्यांनी युक्त असा जनसमुदाय पाहिला. तन्यंजली सहस्राणी प्रगृहीतानि नागरैः व्याकोशानीव पद्मानी ददर्श भरताग्रजः. म्हणजे श्रीरामाला ते नागरिक हजारो कमळांच्या उमललेल्या फुलांसारखे दिसले. युद्धकांडातल्याच 128व्या सर्गातल्या 4थ्या श्लोकात भरत श्रीरामाला म्हणतो की हे राज्य सांभाळायचं म्हणजे फुटलेलं धरण सांभाळण्या इतकं कठीण आहे. वारी वेगेन महता भिन्नस्सेतुरिवक्षरन् दुर्बंधमिदं मन्ये राज्यचित्रमसंवृतम्. म्हणजेच भरत श्रीरामाला म्हणतो की ज्याप्रमाणे तुटलेल्या एका धरणामुळे निर्माण झालेला पाण्याचा प्रवाह नियंत्रित करणं जसं कठीण आहे, त्याप्रमाणे या आदरणीय राज्याचं प्रशासन नियंत्रित करणं कठीण आहे. कथेमधला हा क्षण म्हणजे आता शक्तीवरचं सगळं नियंत्रण मुक्त झालंय आणि शक्तीचा महापूर आता त्या चैतन्यामध्ये मिसळत आहे. युद्धकांडातल्या 128व्या सर्गातल्या 12व्या श्लोकामध्ये भरत अयोध्येचं राज्य त्यागून श्रीरामाच्या हाती सोपवतो आणि श्रीराम होय तसेच होईल असं म्हणून मान्य करतो. या श्लोकाला खूप महत्व आहे. भरतस्य वचः श्रुत्वा रामः परपुन्वयाः तथेति प्रतिजग्राह निशसादासने शुभे. अर्थात शत्रूवर विजय मिळवणाऱ्या श्रीरामाने तथास्तु म्हणून भरताचं म्हणणं मान्य केलं आणि आसन ग्रहण केलं. या श्लोकाचं महत्व असं आहे की इथून पुढे वाल्मिकी ऋषींनी केलेलं घटनांचं वर्णन वर्तमान काळात न करता भूतकाळात केलेलं आहे. मागे वाल्मिकी रामायणातले नियम पाहताना आपण एक नियम असा पाहिला होता की वाल्मिकी मुनी श्रीरामाचा उल्लेख नेहमीच वर्तमान काळात करतात. त्याचं कारण असं की श्रीराम म्हणजे चैतन्य आणि चैतन्य हे नेहमी वर्तमान काळात आणि तुमच्या बरोबर असतं. परंतु या प्रसंगापासून पुढे केवळ आनंदमय अशी समाधी सदृश अवस्था आहे, ज्यात वेळेची कल्पना नाहीये. आणि म्हणून
वाल्मिकी ऋषींनी या प्रसंगाचं वर्णन भूतकाळात केलेलं आहे. सीता आणि श्रीराम यांच्या राज्याभिषेकाच्या आनंदाच्या प्रसंगाचं वर्णन करणारे उर्वरित श्लोक भूतकाळात स्पष्टपणे नमूद केलेले आहेत. आता युद्धकांडातल्याच 128व्या सर्गातल्या 33व्या श्लोकामध्ये वाल्मिकी मुनी म्हणतात की श्रीराम शंख आणि नगाऱ्याच्या निनादात अयोध्येला गेले. शंख शब्द प्रणादैश्च दुंदुभीनां च निखनैः प्रययौ पुरुष व्याघ्रसतां पुरीं हर्म्यं मालिनीम्. सरोवरातल्या शुभ्र कमळांच्या ताटव्याप्रमाणे शोभिवंत जनसमुदाय असलेल्या अयोध्यापुरीत श्रीरामाने शंख, भेरी आणि दुंदुभीच्या गजरात प्रवेश केला, असा या श्लोकाचा अर्थ आहे. हे नाद अनाहत चक्रातल्या आवाजाप्रमाणे आहेत. ही शक्तीची डोक्यामधली भरपूर हालचाल दर्शवत असते. युद्धकांडातल्या 128व्या सर्गातल्या 52व्या श्लोकामध्ये जांबुवंत, हनुमान, वेगदर्शी आणि ऋषभ यांनी 500 नद्यांचं पाणी आणलं असा उल्लेख आहे. जांबवाश हनुमानाश वेगदर्शी च वानरः ऋषभश्चैव कलशान् जलपूर्णानथानयन् नदीशतानां पंचानां जले कुंभैरुपाहरन्. म्हणजेच जांबुवंत, हनुमान, वेगदर्शी आणि ऋषभ इत्यादी वानरांनी 500 नद्यांच्या पाण्याचे कलश भरून आणले. आधी जांबुवंताचं नाव घेतलंय कारण जांबुवंत म्हणजे हनुमानाचे गुरु. आपण त्यांचा प्राणांशी संबंध जोडतोय. हा प्रसंग विविध नाडींद्वारे संपूर्ण शरीरात प्राणाची क्रिया दर्शवतो. प्राणाच्या या सगळ्या क्रिया डोक्याच्या वरच्या दिशेने निर्देशित केल्या जातात कारण यावेळी सहस्रार चक्रात प्राण शोषला जातो. युद्धकांडातल्या 128व्या सर्गातल्या 59व्या श्लोकामध्ये वाल्मिकी मुनी आपल्याला सांगतात की वसिष्ठ ऋषींनी सीतेसह श्रीरामाला राजसिंहासनाकडे नेलं. म्हणजेच ते राजसिंहासन फक्त राजासाठीच नाही तर राणी सुद्धा त्या सिंहासनाची तितकीच महत्वाची अशी अधिकारी व्यक्ती आहे. ततस्स प्रयतो वृद्धो वसिष्ठो ब्राह्मणैः सह रामं रत्नमये पीठे सह सीतं न्यवेशयत. अर्थात वृद्ध वसिष्ठ ऋषींनी सीतेसह श्रीरामाला तसंच अन्य ब्राह्मणांना आपल्याबरोबर नेऊन राम सीतेला रत्नजडित सिंहासनावर बसवलं. युद्धकांडातल्या 128व्या सर्गातल्या 65व्या श्लोकात शत्रुघ्नाने श्रीरामावर पांढरं छत्र धरलंय तर सुग्रीव आणि विभीषण पांढऱ्या चौऱ्या ढाळत आहेत असा उल्लेख आहे. छत्रम तस्य च जग्राह शत्रुघ्नः पांडुरं शुभं श्वेतं च बालव्यजनं सुग्रीवो वानरेश्वरः. म्हणजेच श्रीरामावर शत्रुघ्नाने पांढरं छत्र धरलं होतं तर सुग्रीव आणि विभीषण पांढऱ्या चौऱ्या ढाळत होते. आता इथे आपण पाहतो की बहुतेक ज्या सगळ्या वस्तू श्रीरामाभोवती वापरल्या आहेत त्या सगळ्या सफेद रंगाच्या आहेत आणि सफेद किंवा पांढरा रंग हा सहस्राराचं प्रतीक आहे. युद्धकांडातल्याच 128व्या सर्गातल्या 70व्या आणि 71व्या श्लोकामध्ये इंद्राच्या आज्ञेनुसार वायुदेवतेने शेकडो कमळांनी आणि हिऱ्यांनी युक्त अलंकार दिलेत. इंद्र हे इंद्रियांचं प्रतीक आहे. इंद्रिय आता चैतन्याला भेटवस्तू देत आहेत. जुने शत्रू आता मित्र झालेत. मालांज्वलतीं वपुषा कांचनीं शतपुष्करां राघवाय ददौ वायुर्वासवेन प्रचोदितः सर्वरत्नसमायुक्तं मणिरत्नविभूषितं
मुक्ताहारं नरेंद्राय ददौ शक्र प्रचोदितः. याचा अर्थ असा की इंद्राच्या आज्ञेनुसार वायुदेवाने श्रीरामाला सोन्याची एक माळ अर्पित केली, ज्यात सगळे मणी 100 कमळाच्या फुलांच्या आकाराचे होते. याशिवाय एक रत्नजडित मुक्ताहार पण अर्पण केला. आता मानवी चैतन्याचा या सर्वोच्च अवस्थेचा हा प्रसंग परिमाण म्हणून अनेक फायदे घेऊन येतो. अशा प्रकारे आपण एका कथेत वाचतो की श्रीरामांनी त्यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी उपस्थित असलेल्या प्रत्येकाला खूप भेटवस्तू दिल्या. युद्धकांडातल्या 128व्या सर्गातल्या 94व्या श्लोकामध्ये श्रीरामाने कितीतरी वेळा लक्ष्मणाला सांगितलं की तू राजपुत्राची जागा घे, परंतु लक्ष्मणाने ते नाकारलं. सर्वात्मना पर्यनुनीयमानो यदा न सौमित्रिरुपैति योगं नियुज्यमानोऽपि च यावराज्ये ततोऽभ्यशिष्यन् भरतं महात्मा. अर्थात श्रीरामाने सांगून देखील सुमित्रानंदन लक्ष्मणाने युवराज होण्याची मागणी मान्य केली नाही. शेवटी भरताला युवराज केलं गेलं. आता जेव्हा शक्ती आणि चैतन्य यांचं मिलन होतं, तेव्हा त्या अत्यानंद क्षणांमध्ये शरणागत मनाचं काय काम? ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी गीतेच्या 18व्या अध्यायातला 52वा श्लोक समजावून सांगताना कुठल्या ओव्या सांगितल्या आहेत बघा. त्यामध्ये शक्तीचं सहस्राराकडे ऊर्ध्वगमन, परिणाम स्वरूप अनुभवाला येणारं चैतन्य आणि त्या चैतन्याचा सहस्रार चक्रापासून अधोमुख होऊन मूलाधार चक्राकडे वहन, मन आणि प्राण यांचं चैतन्यात समाविष्ट होणं आणि त्यामुळे समाधी अनुभवाला येणं हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. माऊलीची सहस्रारामध्ये होणाऱ्या अमृताच्या मेघांचा वर्षाव आणि त्या अमृताचा मूलाधार चक्रापर्यंतचा प्रवाह या उपमा आपल्याला अतिशय थक्क करून जातात. माऊलींनी कितीही उपमा देऊन समजावून सांगितलं तरी योगाची भाषा समजायला जरा कठीण जाते. परंतु वाल्मिकी रामायण तीच समाधीची घटना सहजपणे समजावून सांगतं. कुंडलिनी जागवुनी मध्यमा विकाशुनी आधारादी भेदुनी आज्ञावरी. सहस्र दळाचा मेघू पियुषे वर्षोनी चांगू तो मूळवरी वोघू आणूनिया. नाचत या पुण्यगिरी चिद्भैरवाच्या खापरी मनपवनाची खीचपुरी वाढूनिया. जालिया योगाचा गाढा मेळावा सुनी हा पुढा ध्यान मागिली कडा स्वयंभ केले. कुंडलिनी जागी करून सुषुम्ना नाडीचा विकास करून आणि आधार चक्रापासून ते आज्ञा चक्रापर्यंत सर्व चक्रांचं भेदन करून सहस्र दलरूपी मेघांच्या अमृताचा चांगला वर्षाव करून तो अमृताचा प्रवाह मूलाधार चक्रापर्यंत आणून शरीररूपी पर्वतावर नाचत असलेल्या चैतन्यरूपी भैरवाच्या भिक्षापात्रात मन आणि प्राण यांची ऐक्यरूपी खिचडी वाढून योगाभ्यास चांगला दृढ झाल्यावर मग हा 3 बंधांचा समुदाय पुढे करून मागल्या बाजूला ब्रह्मस्वरूपाचं ध्यान सिद्ध केलं. युद्धकांडातल्या 128व्या सर्गातल्या 96व्या श्लोकामध्ये श्रीरामाने आपल्या 10,000 वर्षांच्या शासनकाळात अनेक अश्वमेध यज्ञ केले असा उल्लेख आहे. राज्यं दशसहस्राणि प्राप्य वर्षाणि राघव शताश्वमेधानाजन्हे सदश्वान भूरी दक्षिणान. अर्थात आपल्या 10,000 वर्षांच्या शासनकाळात श्रीरामचंद्राने 100 अश्वमेध यज्ञ केले.
त्यात श्रीरामाने चांगले घोडे आणि अपार दक्षिणा दिली. इथे 10,000 वर्ष याचा अर्थ बराच काळ असा आहे. आपण जाणतो की या कालावधीत कोणाचाही मृत्यू झाला नाही. एकही स्त्री विधवा झाली नाही. वन्य प्राण्यांचा धोका नव्हता. रोगराई नव्हती, चोऱ्या नव्हत्या, मारामाऱ्या नव्हत्या. प्रत्येक व्यक्तीला महत्त्व होतं. त्यामुळे प्रत्येक जण आनंदात होता. प्रत्येकाच्या वाट्याला चांगल्या प्रतीचं आयुष्य आलं होतं आणि तेही बराच काळ. मुलं बाळं भरपूर होती. त्यांना आजार नव्हते. कोणालाही दुःख नव्हतं. ऋतुमानाप्रमाणे वृक्षवेली फळाफुलांनी बहरलेल्या असत. घातक किडे, मुंग्या किंवा परजीवी प्राणीही नव्हते. पाऊसमान चांगलं होतं. आनंददायी वारा वाहत होता. प्रत्येक जण आपापल्या कामात दंग आणि मिळणाऱ्या प्राप्तीवर समाधानी होता. प्रत्येक जण, कोणीही लोभी नव्हता. यालाच रामराज्य म्हणतात. रामाने चालवलेलं रामराज्य हीच ती चैतन्याची, समाधीच्या, परमानंदाची अनंत काळापर्यंत असलेली स्थिती होय. या वर्णनानी वाल्मिकी रामायणाचा शेवट झालाय. परंतु हा काही कथेचा शेवट नाही. वाल्मिकी रामायणाचा जर शेवट बघायचा असेल तर बालकांडातल्या पहिल्या सर्गातला 97वा श्लोक बघायला हवा. दशवर्ष सहस्राणि दशवर्ष शतानि च रामो राज्यमुपासित्वा ब्रह्मलोकम गमिष्यति. अर्थात 10,000 वर्ष आणखी 1,000 वर्ष म्हणजे एकूण 11,000 वर्ष राज्यसेवा करून श्रीराम ब्रह्मदेवाच्या निवासस्थानी म्हणजे ब्रह्मलोकामध्ये गेले. अशा प्रकारे ऋषी वाल्मिकी आपल्याला परत पहिल्या अध्यायाकडे घेऊन जातात, जिथे रामायण आपल्याला चैतन्याच्या आणखी उच्च स्तरावर नेण्यासाठी पुन्हा सुरू होतं. या विवेचनानंतर 34वा भाग इथेच संपत आहे. भाग 34वा संपला.